आमचा मुद्दा एकच आहे। दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेची जी 22 तारखेला मतमोजणी झाली त्यामध्ये आमचे मतं चोरीला गेलेले आहेत आणि आम्हाला आमचा न्याय मिळावा हाच आमचा मुद्दा आहे। म्हणून आपल्यातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला निवेदन करतो की आम्हाला रिकाउंटिंग द्यावं, बॅलेट पेपरचं रिकाउंटिंग द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा। कशा पद्धतीची फसवणूक झालेली आहे या ठिकाणी आणि कशा प्रकारे करण्यात आलेली आहे? प्रत्येक टेबलवरती जेव्हा मताची मोजणी होते आणि समरी काढली जाते तर उदाहरणार्थ मला 100 मतं भेटली आणि ह्यांना 5 मतं भेटलेत, तर त्या समरीमध्ये माझे 95 मतं काढून यांना 100 केले आणि मला 5 केले गेले। अशा प्रकारे प्रत्येक टेबलवरती मताची चोरणी केलेली आहे आणि 19 जागेसाठी ही निवडणूक होती आणि टेबल होते 94 आणि त्या 94 टेबलवरती आपल्याला एक प्रतिनिधी पाहिजेत, पण प्रतिनिधी तेवढे नव्हतेच। दुसरं 19 टेबल किती आम्ही लक्ष घालणार आहोत आणि अनेक टेबल 43 टेबल, 1 नंबर टेबल, 80 नंबर टेबल असे अनेक टेबल आम्ही मताची चोरी पकडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे। पण तिथे त्यांनी पोलिसाचा आणि हुकुमशाहीचा वापर माननीय निवडणूक अधिकारी नितीन काळे साहेबांनी केलेला आहे आणि आमच्यावरती आघात आणला त्यांनी। म्हणून मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि परत बॅलेट पेपरवरती आम्हाला मतमोजणी मिळाली पाहिजे। आम्ही रिइलेक्शन मागत नाही, आम्ही मतमोजणी मागतोय। म्हणून त्यासाठी आम्ही 23 तारखेला आम्ही केरळमध्ये गेलेलो आहोत। कोर्टाने आम्हाला 9 तारीख दिलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला समज भेटलेली आहे। आत्ताच आम्ही बँकेला आणि DDRला मल्होत्रा हाऊसला पत्र देऊन आलेलो आहोत। ही जी फसवणूक झालेली आहे ही तुम्हाला केव्हा कळाली आणि त्यावेळेस तुम्ही कोणती ऍक्शन घेतली? त्याच टेबलवरती त्याच रात्री आम्हाला कळालं आणि त्याच रात्री आम्ही ती अडवलेली आहे। पोलिसाला आम्ही सांगितलं आणि त्यांना सांगितलं रिकाउंटिंग आम्हाला मिळावी। काही नाही, दादागिरी, पोलिसाचा बळ वापरून ते निघून गेले। तुम्हाला वाटतं पोलिसांचा यामध्ये सहभाग आहे का? त्याच्याप्रमाणे त्यांनी तक्रार नोंदवून नाही घेतली? नाही, त्याच्याबद्दल मी नाही सांगणार, पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावलं। अधिकाऱ्यांची मागणी अधिकाऱ्याचं त्यांनी ऐकलेलं आहे की शासनाचं निवडणूक अधिकारी असताना त्यांना फुल पॉवर असते पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं, त्यावेळेस त्यांनी पोलीस प्रोटेक्शनचा बळाचा वापर केलेला आहे। पण पोलिसांनी आम्हाला जाणूनबुजून केलं का त्यांची ड्युटी निभावलेली आहे। रिकाउंटिंग उद्या सकाळी होईल, परवा होईल, आताच करायची। हां, नाहीतर आत्ता करू, नाही आता स्टाफ त्यांचा येणार नाही। हां, साहेब आम्हाला आता तुम्ही निर्णय द्यायचा, आता निर्णय द्यायचा तुम्हाला। ओ साहेब, काळे साहेब, ओ काळे साहेब, काळे साहेब, तुम्हाला डाटा एंट्री बसताना शीट जी आहे 2 स्टाफ तुमचा 2 माझा, ऐका, 2 तुमचा 2 माझा बसवाय अडचण काय? ऐका, हो ऐका, त्यांच्या माणसं बोलवले, त्यांच्या माणसं बोलव, चोरांच्या माणसं बोलव तुम्ही, अहो चोरांच्या माणसं बोलव तुम्ही, सोडा कुणाला बोलवलं? दाखवा, नाव दाखवा, सोडा तुम्ही, चोरी चोराला बोलवा, दाखवा ना, नाव दाखवा, हे काळे साहेबांनी गडबड केली, नाव दाखवा, कुणाला बोलवलं? रिकाउंटिंग पाहिजे मला तुम्ही, हो साहेब, जायचं नाही, जायचं नाही,